तुम्ही आता तिथे बघितलात की आपली फायनल प्रिंट कशी निघाली, ही आपण आता टी शर्ट वरती ठेवलेली आहे। इथे तुम्ही पाहू शकता फायनल प्रिंट अलाइन करून ठेवली जाते, दोन्ही साईडला सेम डिस्टन्स वगैरे ठेवून। त्यानंतर आता मी हीट करण्यासाठी ही मशीन पुढे ढकलते आणि इथे मशीनला टायमर लावलेला आहे। कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग। तर पहिला तर तुम्हाला गुड मॉर्निंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीने जाओ। तर मंडळी, आज आपण परत एकदा सावंतवाडीच्या दिशेने जातो आणि आज आपण ज्या ठिकाणी भेट देत आलो ती एकदम महिलांसाठी एकदम मोटिवेशनल गोष्ट असा, महिला त्याच्यातून नक्कीच काहीतरी शिकाक शकतात अशी गोष्ट असा, म्हणजे महिलांसाठी प्राऊड मुवमेंट म्हटलं तरी चालता। सो आज काय असा काय नाही तुमका तिकडे गेल्यानंतरच दाखवते, जास्त वेळ काय लागायचं नाही, तुम्ही फक्त ब्लॉग शेवटपर्यंत बघा। आपलं बाहेर पडायचा वेळ झालेलो, लगेच पोचतलो, तर वेळ नको काढूया, चला पटापट बाहेर पडूया। सो मंडळी, फायनली आपला प्रवास संपलेलो असा आणि आपण येऊन पोहोचलो सावंतवाडी माझगावमध्ये। आणि कुठे येले त्या तुमका आता दाखवते। ऑन क्रिएशन यांच्या इकडे आपण इलो, सो आतमध्ये जाऊया आणि तुमका आता दाखवते की कशासाठी आम्ही इकडे इलो। गाडी आपण मस्त पार्क केलो तिकडे, तुमका फक्त दाखव गेलेले करेक्ट रोडच्या कुठच्या साईडने ना, तिकडनं आमच्या साईडने इलो तर करेक्ट राईट साईडला असा। तो रोड कुठच्या साईडने इलो ना, तो खालच्या साईडनं, खालच्या साईडनं इलात इकडनं कोण बघत असाल तर तुमका करेक्ट लेफ्ट साईडला वळखूया आणि जाऊया पुढे। आपल्यावरती प्रेम करणारी मंडळी भेटलेले असत, भेटायला खूप मस्त वाटला। बरं, ह्यो रोड कुठच्या साईडने इलो, खालचो इन्सुली, ओके। असाच तुमचा प्रेम राहू दे आमच्यावरती नेहमी। तर बघू शकताय सावंत आर्ट प्रिंटर्स आणि यांच्या या साईडलाच करेक्ट असा प्रिटी म्हणून स्टुडिओ त्यांचंच असा, तर यांच्याकडे कस्टमाइज टी शर्ट प्रिंटिंग करून मिळता आणि ती सुद्धा एकदम झटपट। तर जाऊया आतमध्ये आणि तुमका ओनर कोण असं त्यांना पण भेटवते आणि आपण कसा टी शर्ट वगैरे हव्यात आपण सांगूया, चलो आतमध्ये। तर आपण आलोय आणि इकडे आता बघू शकता त्यांच्या ऑर्डरचं काहीतरी काम चालू होतं। सो इकडे मॅडम आहेत, मॅडमांची ओळख तुम्हाला करून देतो। नमस्कार, मी पौर्णिमा सावंत, प्रिटी मून स्टुडिओची ओनर। आमच्याकडे टी शर्ट प्रिंटिंग होतात, कस्टमाइज टी शर्ट प्रिंटिंग करतो आम्ही। त्यानंतर आम्ही कुठचंही म्हणजे बॅग असेल किंवा टोट बॅग्स असतील, काही असेल तरी त्या सरफेसवरती आम्ही तुम्हाला प्रिंट करून देतो। कस्टमाइज तुम्हाला जे काही पाहिजे असेल ते सिंगल पीस जरी असेल तरी पण तुम्हाला तो प्रिंटिंग करून तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळून जाईल। ॲड्रेस एकदा समजू शकेल का? ॲड्रेस आमचा आहे सावंत आर्ट प्रिंटर्स, माझगाव, तालुका सावंतवाडी। तर तुम्हाला जर समजा यायचं असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपला मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता। आम्ही तुम्हाला गुगल लोकेशन जे आहे ते तुम्हाला आम्ही पाठवू किंवा तुम्ही डिरेक्टली गुगल मॅप्सवरती सावंत आर्ट प्रिंटर्स म्हणून सर्च जरी केलं तरी तुम्हाला इथला ॲड्रेस मिळून जातो। तर मंडळी, आता आपल्याला काय पाहिजे ते पण तुम्हाला कळेल आता थोड्याच वेळानंतर। सो बघूया पुढे पुढे कसं होते, तुम्हाला कळेल, ब्लॉग शेवटपर्यंत बघा। तर मंडळी, बरेच दिवस तुम्ही ब्लॉगमध्ये सुद्धा आपल्या स्टार्टिंगपासून ऐकताय की कसे काय मंडळी आपली सुरुवातच तशी होते। सो त्या रिलेटेड आम्हाला काहीतरी बनवायचं होतं आणि म्हणून आम्ही इकडे आलेलो आणि आपलं काम इकडे चालू आहे, तुम्हाला दाखवतो। कशा काय मंडळी, थोड्याच वेळानंतर आपली प्रिंट निघेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही मिनिटातच फायनल रिझल्ट पण बघायला मिळेल आणि नंतर तुम्हाला डिटेल सांगतो की इकडे येण्याचं कारण काय होतं ते। आम्ही टी शर्टसाठी जे काही डिझायनिंग लागतं ते सर्व डिझायनिंग या PC वरती करतो इकडनं। त्यानंतर मग इकडे हे प्रिंट सोडल्या जातात, हे तुम्ही पाहू शकता की प्रिंट ही कशी आलेली आहे ती। त्यानंतर त्याच्यावरती इथे हे पावडर कोटिंग होतं, ह्यामध्ये ही पावडर असते, ह्याच्यावरनं हे पावडर कोटिंग होतं आणि त्यानंतर हे इकडे हे जे आहे हे त्याच्यासाठी फ्युजिंग होतं, ही ट्यूब्स आहेत या हीट होतात आणि त्यातून मग फायनल प्रिंट निघून येते आणि मग ती प्रिंट आपण हीट प्रेस करतो जे टी शर्ट वरती येते आणि मग आपलं फायनल प्रिंटिंग म्हणजे फायनल जे प्रिंट आहे ते रेडी होतं। मी आता तिथे बघितलात की आपली फायनल प्रिंट कशी निघाली, ही आपण आता टी शर्ट वरती ठेवलेली आहे। इथे तुम्ही पाहू शकता फायनल प्रिंट अलाइन करून ठेवली जाते, दोन्ही साईडला सेम डिस्टन्स वगैरे ठेवून। त्यानंतर आता मी हीट करण्यासाठी ही मशीन पुढे ढकलते आणि इथे मशीनला टायमर लावलेला आहे। इकडे हे टेम्परेचर आहे आणि ह्याचा टायमर आहे। हा टायमर बीप वाजल्यानंतर आपल्याला ही मशीन परत ओपन करावी लागते आणि त्यानंतर 1 ते 2 वेळा परत हीट प्रेस होतो यावरती आणि त्यानंतर आपलं फायनल जे टी शर्टचं प्रॉडक्ट आहे ते बाहेर पडतं। आता हे हीट ऑलमोस्ट झालेलं आहे, त्यानंतर आता आपण हे ओपन करतोय आणि आपली जी फायनल प्रिंट आहे ती मी हीट झाल्यामुळे ऑटोमॅटिकली ओपन झालेली आहे।
पण इथे तुम्ही बघू शकता की हा मी पेपर पुल केल्यानंतर ह्याचं हे प्रिंटिंग येतं. असं काही ठिकाणी जरी राहिलं जरी तरी पण आपण ते ॲडजस्ट करून त्यावरती परत एकदा हीट प्रेस केलं की हे प्रिंटिंग जे आहे हे फायनल लॉक होतं फॅब्रिक. आम्ही आता टी शर्ट प्रिंटिंगमध्ये बल्क क्वांटिटीची पण ऑर्डर घेतो. जर तुम्हाला सिंगल टी शर्ट पाहिजे असेल तर सिंगल टी शर्टही मिळेल आणि जर समजा तुम्हाला क्वांटिटी असेल 10, 15, 20 जे काही क्वांटिटी असेल त्याही तुम्हाला प्रिंट करून मिळतील. ह्याचे दाखवू. आणि मंडळी ना आमचा तर झालेला आहे जी मला प्रिंट पाहिजे होती आणि तुमच्यासाठी चतुर्थीसाठी वगैरे किंवा अजून वेगवेगळे तुम्ही बघितलात क्रिएटर आमच्या इकडचे बरेच आहेत टी शर्टवरती प्रिंट अशा बघितल्यात. तर मी पण खरं तर तेच बघितलं आहे आणि मला पण असं झालं की मी पण करून घेतो म्हणून माझ्या याची. तर बरेच ग्रुप असतात कुठे कुठे वेकेशनला वगैरे जातात पार्टीज करतात तर त्यांच्यासाठी कॅम्पिंगसाठी वगैरे सो त्यांना स्वतःच्या ग्रुपचं नाव वगैरे हवं असतं. तर अशा बऱ्याच प्रिंट यांच्याकडे आहेत त्या आपण बघून घेऊया त्यांच्यासोबतच. बघू शकते सुंदर सुंदर इकडे प्रिंट केलेले आहेत ऑलरेडी. आपल्या चतुर्थीसाठी मस्त भजनक चला रे, आमचं गणपती बघू घ्या, आम्ही कोकणी, म्हणजे जास्तीत जास्त आपल्या कोकणला रिप्रेझेंट करणारे ज्या आपण लाईन्स वगैरे वापरतो त्या इकडे आहेत. म्हणजे तुम्हाला जी पाहिजे असेल ती प्रिंट यांच्याकडे तुम्हाला अवेलेबल मिळेल. आणि आम्ही तर आता जस्ट आल्यानंतरच त्यांनी रेडी केलं आहे, म्हणजे असं पण नाही की अगोदर कॉन्टॅक्ट करून आलो आहे. तुम्हाला ओव्हरसाइज मध्ये पण टी शर्ट मिळतील जे आता नवीन म्हणजे साइजेस ऑल साइजेस अवेलेबल करून देतात. हो सगळ्या साइजेस लहान मुलांसाठी वगैरे. हो लहान मुलांसाठी पण आहेत आणि हे ड्रॉप शोल्डर्स मध्ये हे आहेत. कलर्स तुम्हाला भरपूर 10च्या वरती प्रत्येक पॅटर्न मध्ये 10च्या वरती तुम्हाला कलर्स बघायला मिळतील. त्यानंतर हे कॉलर नेक टी शर्ट आहे. यामध्ये आता हे मंडळांनी फॉर एक्झाम्पल आहे इथे त्यांनी त्यांचा लोगो घेतलाय प्रिंटिंग करून आणि त्यानंतर इथे पाठीमागे त्यांना जे प्रिंट हवं होतं ते. तुम्हाला सिंगल जरी पीस पाहिजे किंवा बल्क जरी पाहिजे तरी पण आम्ही कॉलर टी शर्टमध्ये देतो. हा आता सदरा आहे जो त्यांना कस्टमाइज प्रिंटिंग करून हवं होतं. इथे त्यांच्या गणपतीशी रिलेटेड त्यांना जे नाम हवं होतं आणि पाठीमागे त्यांना असं डिझाईन हवं होतं जे त्यांना प्रिंट करून पाहिजे. हे आम्ही त्यांना हे त्यांची दोनच क्वांटिटी होती पण तरीही आम्ही त्यांना प्रिंट करून दिली कारण आम्ही सिंगल क्वांटिटी जरी असेल तरी पण आम्ही प्रिंट करून देतो. आणि ढोल पथक वगैरे असेल तर त्यांच्यासाठी वगैरे पण रेडी करतात. त्यांच्यासाठी सुद्धा अवेलेबल आहेत. शॉर्ट कुर्ताज आहेत, लॉंग कुर्ताज आहेत, सर्व टाईपचे कुर्ता आमच्याकडे मिळतात. तुम्हाला काय टी शर्ट हवी? टी शर्ट पाहिजे. ठीक आहे या ना बघा कलर मेक मध्ये आहेत आपल्याकडे. या टाईप मध्ये कलर आहेत. या टाईप मध्ये स्काय ब्लू म्हणजे तो मगाशी ह्याच्यासाठी जो फायनल केला आपण तोच कलर स्काय ब्लू पाहिजे कारण त्या दुसऱ्या त्यांच्यासाठी रॉयल ब्लू कलर सिलेक्ट केला. तुमच्यासाठी स्काय ब्लू म्हणजे कलर तुम्हाला सॅम्पल दाखवते येणार कलर नाही म्हणजे हा कलर येणार स्काय ब्लू हा असं चालेल ना. हा कारण आतमधल्यांसाठी आपण तो डार्क ब्लू केला तो बाहेरच्यासाठी आपण स्काय ब्लू करूया. त्याला पण फिश येतात. त्याचे किती असणार त्याची लिस्ट पाठवली 4 प्रत्येकाला 4 ठीक आहे चालेल. पॉकेट आणि पॉकेट वरती प्रिंटिंग चालेल. घेते हे पण करून घेते आणि ते पण घेते. फायनल रिझल्ट मंडळी असा आहे बघू शकताय कसे काय मंडळी. नक्कीच तुम्हाला सगळ्यांना आवडलं असेल. मला तर एकदम मनापासून आवडलं आहे आणि अजून बराच आमचा ग्रुपचा पण करायचा आहे म्हणजे जेवढे आमच्या सोबत असतात रेग्युलर रेकॉर्डिंगसाठी वगैरे तर सगळ्यांसाठी आम्ही बनवून घेणार आहोत असतात कसे काय मंडळी. तुम्हाला सुद्धा जर पाहिजे असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर प्रोव्हाइड करतोय नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि एकदम जवळ आपल्या सावंतवाडीमध्ये तुम्ही येऊन भेट सुद्धा देऊ शकता आणि तुमची ऑर्डर नक्कीच द्या. मला तर एकदम बेस्ट रिझल्ट आला आहे आणि एकदम मी सॅटिस्फाय झालेलो आहे. तर नक्की भेट द्या. मंडळी आपली तर प्रिंट आपल्याकडे इल्लेली असा बघू शकताय मस्त. आणि आता जाऊया. आता लागली या प्रमाणाच्या बाहेर भूक कारण येताना आपण कायच खाऊक नाही होतो. सो आता ना चला काहीतरी खाऊया. टाईम दाखवते किती झालं. गड्यापेठ 1:28 मिनिटं. परत नाही काय A few moments later. बऱ्याच वेळानंतर भेटते मंडळी. एकदाचे आपण घराकडे इलो आणि कुडामध्ये आम्ही जेवलो थोडंसं आणि त्याच्यानंतर मी सलूनमध्ये गेलेले त्याच्यामुळे थोडं लेट भेटते. आपण आता टी शर्ट घेऊन इलो घराकडे. अजून आईक दाखवू नाही कारण आई येऊ नाही. आई जरा डॉक्टरकडे गेलेली. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या मंडपाचं काम अजून कंप्लीट होऊ नाही.
कारण जे काम करूक इल्लेले म्हणजे त्यांची तब्येत जरा बरी नाही त्याच्यामुळे आमचा काम 2 दिवस थांबला. सो आता त्यांना बरं वाटला की लगेच काम स्टार्ट होताला. कारण ह्या झाल्यानंतर आपण इकडे बघू शकता थोडी तोडफोड झालेली असा. ह्या पण नीट करूचा लागताला व्यवस्थित रिपेअर त्याच्यानंतरच तर व्यवस्थित होताला. सो पाऊस इलेले असलो भरलेलो ना जबरदस्त वाटा होता पडतलो पण पडाक काय नाही. आणि बघू शकता इकडे साफसफाई वगैरे चालू झालेली आहे बाजूजांची. आमचा पण आता थोडासा राहुलला मग मशीन वगैरे मारल्यानी काय काम ओके. मग कलर वगैरे काढूचा बाकी तुमका दिसता नंतर पुढे पुढे. आता आईची वाट बघते इली आणि का मस्त टी शर्ट दाखवूया कसा दिसता आणि नाही. माका तर आवडलं एकदम असं का म्हणून कलर मस्त. सो बघूया आई आणि किती वाजता येतात त्याच्यानंतर त्यांना पण दाखवूया. फायनली मंडळी आई आणि इल्लेले असत वेळ झालो नेली जसं की बोलले. आई नाही होती बोलले काय आता आठवणार नाही पण डॉक्टरकडे गेलेली. तर आईकडे टी शर्ट आता दिले आणि आई कसं वाटतं तर बघूया खोलून बघूया. बाहेर ना होतं अरे वा कसे काय मंडळी. असे काय मंडळी आई खुश. टी शर्टचा कापड पण एकदम मस्त जाडी कळतच असते बघून हे बघा जाडा व्यवस्थित मस्त. कसे काय मंडळी आता टी शर्ट वर किती मिनिटात रेडी करून दिलेली असं अंदाजे काय म्हणते अर्धा तास 15 ते 20 मिनिटात रेडी करून दिलेली. असं बघ बरं वाटतं ना एकदम भारी वाटतं. वाक्याची सुरुवात आणि आज वाक्य टी शर्ट वरती आम्ही करून घेतला तरी सुद्धा मोठीच गोष्ट झाली आमच्यासाठी. आपलं एक वाक्य येईल वरती. कसे काय मंडळी बरेच जण म्हणतले कसे काय कसं योग होता पण बोलण्यात आमच्या सच उच्चार जास्त होणार नाही. कसेच म्हणतो काय म्हणजे बोलान असे हे झालेली असा. कसे काय मंडळी बऱ्या आहात ना. आमच्याकडचे तर कसेच म्हणतात कसे काय मंडळी शुद्ध शब्द मस्त वाटतं खरंच भारी वाटतं ना. आणि म्हणजे कोणा जशी होई तशी असतली ना मस्त. ते मॅडम स्वतः डिझाईन करतात भारी. प्रत्येकाक जशी होई तशी कोण पण करून घेऊ. त्यांची वेबसाईट पण असा प्रिटी मून स्टुडिओ म्हणून आणि तुमका खाली कॉन्टॅक्ट नंबर पण मी दिलेलो असे परत एकदा सांगते. सो तुम्ही मस्त तुम्ही ऑर्डर करू शकता. तुमका हव्या त्या नाव लगेच प्रिंट करून देते 15 मिनिटात. आणि मोठी गोष्ट काय सांग त्यांची आई एक टी शर्ट असला तरी सुद्धा प्रिंट करून देतात आणि जास्त असली तरी पण देतात. हाय ग्रॅज्युएट रिक्षा आलो असं करून घेऊ आता. कसे काय मंडळी ग्रॅज्युएट रिक्षावाला भारी आहे मस्त वाटतं. मस्त आहे ना भारी वाटतं एकदम. अशी गणपतीची आणि सगळीच असते ना हो वेगवेगळे मस्त मस्त डिझाईन. गणपती बघू घ्यावा असे प्रिंट होते. होय महाराजा गणपती बघू घ्यावा असे काय काय भजनाक चला रे असे भरपूर प्रिंट होते. आपल्या वाक्य मस्त वाटतं. तुमका असा हवा असला तरी पण तुम्ही घेऊ शकताय. कसे काय म्हणले आमका जर दिसला काहीतरी बरं वाटत. हा कोणी घातलं तर बरं वाटत काय बघा घडी करून. आणि आज म्हणजे घरात जेवण सुद्धा मस्त काहीतरी बनतात चालू आहे जोरदार. काय करतात आज पडव्यात सबस्क्रायबर भेटले सगळ्यांच्या मनापासून आभार. त्या दिवशी मिळालेले बुधवारी आणि आज पण. मंडई जेवण रेडी झालेला. मी थोडंसं कामात होते तर यांना चालू करू सांगितलेलं जेवण. यांचा जाय दिलेला असा त्याच्यासाठी. तर हे आपल्यासाठी असा व्हेज. अरे बापरे काय या नक्कीच वाढून घे. माकाच घेऊचा लागताला. आपण आपणा घेऊया वाढून हव्या त्या. पनीरच जास्त दिसतं त्याच्यात. पौष्टिक ओके पनीर इतकं आवडणार नाही. सलाड या मंडई जेवूया मस्त. व्हेज होया येवा चालू करूया. जेवण वगैरे झालं आणि करूया आजचा ब्लॉग इकडेच एंड जाते. आता मस्त ब्लॉग एडिट करू. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.